हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण ज्वारीच्या पिठापासून एकदम हेल्दी, टेस्टी आणि सुपर डुपर इझी अशी सूपची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल, बटर किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे. ऑइल फ्री रेसिपी आहे बघा. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये घेतलं आहे 2 वाट्या पाणी. हे थंड पाणी आहे, गरम पाणी नाही घेतलेलं आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल, तूप, बटरचा वापर केलेला नाही आहे. यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेली शिमला मिरची आणि गाजर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स टाकून घेऊ शकता. सोबतच टाकणार आहे आपण तीळ, मिरेपूड, चवीनुसार मीठ, धनापूड आणि थोडंसं आपण तिखट टाकणार आहे. तिखट बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करून घेऊ शकता. मी थोडंसं टाकलेलं आहे. आता याला पॅनला गॅसवर ठेवून आपण याला मस्तपैकी उकळी आणणार आहे. याला कंटिन्युअसली हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे. तुम्ही यामध्ये मटर, पत्तागोबी पण टाकू शकता. सोबतच तुम्ही पालक किंवा मेथी पण टाकू शकता बघा. हेल्दी आणखी सूप बनवू शकता बघा. छान आपल्याला त्याला उकळी आणायची आहे. तोवर करणार आहे आपण एक ज्वारीच्या पिठाचं बॅटर तयार. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये घेतलं आहे 3 चमचे ज्वारीचं पीठ. त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकणार आहे. मस्तपैकी त्याला ढवळून घेणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुठळी असता कामा नाही. बघा, छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही पाण्याच्या ऐवजी इथे ताकाचा वापरही करू शकता. मी शेवटी वापर केलेला आहे ताकाचा. तुम्ही पाण्याच्या जागी ताकाचा वापर पण करून घेऊ शकता. आता बघा, आपल्याला हळूवारपणे पाण्याला छान उकळी आली आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ज्वारीच्या पिठाचं बॅटर पाण्यामध्ये कशी टाकतात तशाच पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. नाहीतर लगेचच गुठळ्या पकडतात बघा. आणि कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करायचं आहे बघा. आणि याला मस्तपैकी आपल्याला उकळी आणायची आहे. तर आपल्याला कळणार कसं की आपलं सूप रेडी होत आहे, शिजत आहे की नाही. आपलं पीठ असं ज्वारीचं पीठ आहे ते कच्चं राहिलं नाही पाहिजे. याला छान शिजवायचं आहे बघा. त्यावर की नाही अशा पद्धतीने साय येते. मी तुम्हाला दाखवते. उकळीत म्हणजे छान उकळलं गेलं की त्यावर साय यायला लागते बघा. मी तुम्हाला दाखवते. आणि मस्त त्याला उकळून आणायचं आहे, कारण की आपलं पीठ कच्चं राहिलं नाही पाहिजे मस्तपैकी. आता गॅस बंद करायचा आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 वाटी ताक. बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की तुम्ही ताकामध्ये पीठ भिजवू शकता किंवा तुम्ही या स्टेजला पण ताक टाकून घेऊ शकता. आता त्याला छान मिक्स करायचं आहे आणि गरमागरम सूप आपल्याला सर्व करायचं आहे. बघा, अगदी इझी रेसिपी होती की नाही. इझी तर आहेच आहे, सोबत ती खूप हेल्दी आणि टेस्टी पण आहे. पचायला हलकी आहे. बघा, कोणी आजारी असेल तर तुम्ही अवश्य द्या. सर्दी खोकला झाला असेल तेव्हा पण तुम्ही गरमागरम सूप पिऊ शकता बघा. आणि मस्तपैकी तीळ आणि कोथिंबीरने तुम्ही गार्निश करू शकता. सकाळ सकाळच्या भुकेसाठी आपण ही मस्तपैकी पिऊ शकतो. एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. मुलांसाठी तर खूप छान आहे. माझ्या मुलीची तर खूप फेवरेट आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपींसोबत. बाय बाय.